नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं वीकेंड रुटीन। म्हणजेच आज हा संडेचा व्लॉग आहे आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी आहे श्रावणी सोमवार। त्याच चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमी देखील आहे। तर कृष्ण जन्माष्टमीची माझी जी तयारी आहे, तर मी एक छोटासा पाळणा बनवणार आहे माझ्या देवघरातला जो श्रीकृष्ण आहे त्याच्यासाठी। आणि तो पाळणा बनवण्यासाठी मला माझा श्रीकृष्ण मदत करतोय, तर पाहायला तुम्हाला नक्की आवडेल। तर आज मी सकाळी जे काही माझं रुटीन होतं, सकाळी रविवार म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते। मग रोजचा स्वयंपाक वगैरे खाऊन बोर झालेलं असतं, म्हणजे चपाती भाजी। तर त्यामुळे मी विकेंडला काही ना काहीतरी शनिवारी किंवा रविवारी 2 दिवस सुट्ट्यांमध्ये काही ना काहीतरी प्लॅनिंग करते की जेणेकरून वेगळं काहीतरी ट्विस्ट घरामध्ये सगळं जे जेवण आहे त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी। तर असं मी करण्याचा प्रयत्न करत असते। तर वर्किंगमध्ये असल्यामुळे तेवढा फारसा वेळ मिळत नाही सकाळी जे काही आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यासाठी। पण हां, संध्याकाळच्या वेळेला मध्ये लाईट वगैरे असंच असतं माझं। आणि मग विकेंडला काही ना काहीतरी नक्कीच बेत करावं लागतो, काहीतरी वेगळं असं स्पेशल असं। तर सकाळी मी लवकर उठले, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चहा घेतल्याशिवाय झोप जात नाही आणि चहा घेतल्याशिवाय जे आपलं रुटीन आहे ते चालू होत नाही माझं तरी। तर त्यामुळे मी चहा अगोदर ठेवला आहे। तर चहा घेतल्याच्या नंतर मी आता देवपूजा करून घेणार आहे आणि देवपूजा झाल्याच्या नंतरच बाकीची कामं। सकाळी सकाळी उठल्यानंतर अगोदर फ्रेश झाल्याबरोबर माझं एकच पहिलं रुटीन असतं ते की म्हणजे देवपूजा। मग ते एरवी असो किंवा विकेंड असो, तर कोणत्याही दिवशी मी अगोदर माझं देवपूजेलाच प्रेफरन्स असतो। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सकाळी उठल्याबरोबर देवपूजा केली की घरातलं वातावरण एकदम छान प्रसन्न होतं आणि मग बाकीचे सगळे कामं करायला पण उत्साह वाटतो। आणि त्यासोबत देवघरामधले दिवा असेल ना, तर म्हणजे एक आपल्यासोबत कोणतरी आहे। सकाळी बाकीचे सगळे लोक उठायच्या अगोदर माझं सकाळी देवपूजा होते, मग त्यामुळे घरात छान असं वातावरण तयार। मी नाश्त्यामध्ये बनवते आहे रव्याचे आप्पे। त्यासाठी मी ते रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे, जेणेकरून ते छान फर्मंट होतं आणि लवकर फुलतात ते आप्पे वगैरे। तर आप्पे करू शकतात किंवा उत्तप्पा वगैरे असं टाईप करण्यासाठी मी क्विक, म्हणजे आपलं जर का आपल्याकडे तांदूळ आणि डाळीचं आपण भिजवून ठेवलेलं नसेल किंवा आपल्याकडे इडलीचं पीठ वगैरे तयार नसेल किंवा इडली रवा नसेल, तास जरी भिजवून ठेवलं तरी पण ह्याचे छान होतात। थोडंसं सोडा टाकायचा जेव्हा आपण करणार आहोत त्यावेळेला। आणि याच्यामध्ये भाज्या वगैरे कट करून तुम्ही मुलांसाठी वगैरे पण बनवू शकता। तर हे झटपट असा होणारा नाश्ता मी आता भिजवून ठेवते आणि त्यानंतर देवपूजा करायला घेते। तर मी आता देवघर वगैरे पूर्ण स्वच्छ केलं आहे। जेव्हा मला सकाळी वगैरे वेळ असतो आणि शक्यतो मी शनिवार रविवार ह्या दिवशी करत असते, मग त्यावेळेला वेळ मिळतो मला, कारण की आलोकचं स्कूल पण नसतं आणि मलाही कुठे जायचं नसतं विकेंडला। तर तेव्हा मी हे असंच म्हणजे माझं देवघराचं वगैरे स्वच्छता किंवा घरामधलं जे काही नीटनेटकेपणा करणं वगैरे सगळं, किंवा जे काही आपले रॅक वगैरे असतात भांड्यातले त्याच्यातले सगळं व्यवस्थित भांडे वगैरे नीट करणं किंवा डबे वगैरे स्वच्छता करणं, हे असे म्हणजे कामं जे असतात ते शनिवार रविवार असतात। त्यामुळे जरी सुट्टी असेल तरी पण मला झोप काही लागत नाही जास्त वेळ। तर हार्डली म्हणजे 6 वाजेपर्यंत 6:30पर्यंत खूप झालं। रोजचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगला उठणंच, मग काम जरी नसेल, बाहेर जरी जायचं नसेल तरी पण घरातले कामं जे असतात ते शनिवार रविवारी दिवशी जास्त असतात। तर त्यामुळे माझं रुटीन जे आहे ते अगोदर देवपूजेपासून चालू होतं, मग बाकीचे कामं करायचे। तर आता माझी देवपूजा जी आहे ती झालेली आहे। तर देवपूजाच्या सोबतच उंबऱ्याची पूजा देखील करणं, तुळशीला पाणी घालणं, सूर्याला अर्घ्य देणं, यासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तर ह्यासुद्धा आपण रोजच्या रोज नियमाने केल्या पाहिजेत। आणि त्यासोबतच तुळशीतला दिवा असेल संध्याकाळचा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, किंवा आपण सकाळच्या वेळेला तुम्हाला जर का तुपाचा दिवा लावून ओवाळणं जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा धूप तरी का होईना निदान त्याने तरी ओवाळावं, किंवा कापूर लावून कर्पूर आरती तरी करावी। अशा पद्धतीने आपलं जे आपण मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे म्हणजे रोजचं जर रुटीन बघायला गेलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही आणि आपण घाईघाईमध्ये म्हणजे बऱ्याचशा अशा एक्स्ट्राच्या गोष्टी करतो, परंतु आपल्या जे आपण आत्मिक सुख मानतो किंवा आत्मिक एक समाधान असतं की ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो किंवा समाधान मिळतं, मनाला शांती मिळते, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अध्यात्मातूनच प्राप्त होतात असंच मला तरी वाटतं। कारण की आपण जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो ना तरी पण आपल्या पाठीमागे जर का आपल्या आशीर्वाद असतील, आपल्या हितचिंतकांचे आशीर्वाद असतील, आपल्या देवांचे आशीर्वाद असतील, त्यावेळेला आपण कुठेही अडत नाही आणि आपलं जे आपण काम करतो आहोत ते निश्चितच चांगल्या पद्धतीने सफल होतं। तर त्यामुळे हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, रोज आपल्या देवांसाठी आपण थोडासा तरी का होईल
वेळ काढणं, त्यांच्याशी आपण एकरूप होणं हे खूप गरजेचं आहे. तर आता मी माझ्या नाश्त्याची तयारी बनवते आहे. तर त्यासाठी मी इथं खोबरं तर आठवड्याभरासाठी पण काढून घेते मी आणि त्यानंतर मग चटणी करून घेतली आहे. खोबऱ्याची चटणी, खोबरे, डाळ वगैरे, शेंगदाणे मिक्स करून आणि त्यासोबत जिरे, लसूण वगैरे, मिरची असं कट करून मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे आणि त्याला फोडणी घातली. तर आता मी इथे कांदा, टोमॅटो आणि थोडी सिमला मिरची अर्धी मी घातलेली आहे आणि थोडंसं सोडा घातलेला आहे आणि मीठ. त्यासोबत जे पीठ आहे त्यामध्ये पण मी थोडंसं फोडणी घातलेली आहे, जिरे मोहरीची तडका, तो पण छान लागतो आपल्याच्या फोडणीमध्ये. तर आता आपले माझे तयार झालेले आहेत. तर मी आता नाश्ता वाढून घेतलेला आहे. तर आमचा दोघांचा नाश्ता झाला, त्यानंतर पिल्लू उठला आणि पिल्लूचा पण नाश्ता वगैरे झाला, त्याची आंघोळ झाली, आवरलं त्याला. मुझे लगता है जॉर्ज को एक और बारी मिलनी चाहिए. डैश 2 4 4 yes 2 4 24. आलू मटरची भाजी मी आज बनवणार आहे आणि त्यासोबतच चपाती आणि बासुंदी. तर आता मी बटाटे वगैरे कट करून घेते आणि भाजी बनवून घेते अगोदर. त्यासोबत थोडंसं भातही लावलेलं आहे मी, जिरे मोहरीची फोडणी टाकून आणि चपाती देखील बनवून घेणार आहे. आणि त्यासोबत आता माझं जेवणाचं वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. तर मी आता जेवण करून घेतो आहे आणि त्यानंतर आता मी कृष्ण जन्माची जी तयारी आहे ती तुम्हाला दाखवते आहे. उद्यासाठी जी माझ्या कृष्णासाठी पाळणा बनवणार आहे तो तुम्हाला दाखवते. तर मी इथे एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला मी वरतून गोल्डन पेपर लावलेला आहे चारी साईडने आणि त्याला मी सेलोटेपने चिटकवून घेतलेला आहे. त्यानंतर अशी माझ्याकडे गोल्डन कलरची एक लेस होती जी की मी चारी साईडला बांधून घेतली. चारी साईडला त्याला छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत आणि त्यातून ती ओवून घेतलेली आहे. त्यानंतर एक कार्डबोर्ड घेतला आणि त्याला पाठीमागच्या साईडला जे आपण कृष्णाला बसवणार आहे जे आपण बॅकग्राऊंड आहे ते बनवून घेतलं. आता त्यानंतर मी जे फोमचा पेपर होता माझ्याकडे पिंक आणि ग्रीन कलरचा तो लावून घेतलेला आहे. मी उद्याची तयारी म्हणून जे पाठीमागचं जे आहे त्याच्यासाठी मला थोडेसे स्टोन वगैरे पण लागायचे होते आणि त्यासोबतच श्रीकृष्णाला नवीन ड्रेस वगैरे घ्यायचा होता, मग त्यामुळे मी मार्केटमध्ये गेले होते. तर हे असं माझं सगळं साहित्य जमा झालेलं आहे. पिंक कलरचा ड्रेस घेतलेला आहे आणि त्यासोबत माझ्याकडे लोड नव्हते छोटेवाले, तर मी त्यासाठी ते घेतलेलं आहे आणि लेस आणि थोडेसे स्टोन घेतले आणि त्यानंतर जे छोटे स्टोन होते ते बॉर्डर करण्यासाठी वगैरे ते पण घेतले आणि माझ्या कृष्णासाठी पण मी घेतलेलं आहे हे कृष्ण बनवण्यासाठी. तर उद्या मी त्याला छान तयार करणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्की दिसेल. तर संध्याकाळी मग थोडंसं लाईटच वगैरे केलं, शेंगदाण्याची चटणी थोडीशी कुटली आणि त्यानंतर तिखट वरण आणि भात असं पेत होता संध्याकाळचा. तर संध्याकाळी आम्ही दोघांनी जेवण केलं, आलूकला पण जेव घातलं आणि त्यानंतर मग उरलेलं थोडंफार जे होतं स्टोन लावायचे वगैरे ते मी लावले आणि त्याच्यामध्ये आलूकनं माझी हेल्प केली. बर्थडे मग आपण काय करायला लागलो? श्रीकृष्णाला पाळणा बनवतोय हो ना. आणि काय करायचं उद्या? श्रीकृष्णाचं काय असते? बर्थडे. मग काय करायचं आपण? पार्टी. पार्टी? पार्टीला काय करायचं? केक द्यायचा. केक कसला? कोणाला? श्रीकृष्णाला. कोणता आवडते? व्हाईट. व्हाईट कलर का? पण व्हाईट मध्ये काय असते? फ्रुट्स. शिरा आवडते, शिरा. नाही फ्रुट्स. शिरा नाही फ्रुट्स. फ्रुट्स का? हां. व्हाईटमध्ये क्रीम. क्रीम असते का? अलाउड. अलाउड असते हो. का बरं?
माझा पाळणा हा तयार झालेला आहे आणि त्यानंतर फुलांची वगैरे उद्या सजावट केल्याच्या नंतर आणखीन छान दिसेल. तर खालची लेस वगैरे लावायची राहिली जी की मी आता उद्या लावणार आहे. आणि आता उद्याची तयारी, दही वगैरे बिरजू घातलं, त्यानंतर शाबू वगैरे भिजवला. मैत्रिणींनो भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.